हॅलो अँड वेलकम बॅक टू आय यूट्यूब चॅनल. आज आहे म्हणजे वर्षातला सर्वात आवडीचा सण आहे संक्रांतीचं हळदी कुंकू. अँड प्राची आई सर्व खूप एक्साइटेड आहेत कारण की आज खूप लोक येणार आहेत, खूप भेटणारे आहेत आणि यूट्यूब फॅमिलीमधले पण आमचे मेंबर्स येणार आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि बरेचसे आम्ही नावं काढलेली तर आम्ही रॅन्डमली चूज केलेलं. तर बरेचसे होते त्या लोकांना खूप याची इच्छा होती पण लांब असल्यामुळे आणि इव्हेंट मेनली संध्याकाळचं आहे त्यामुळे त्यांना येता नाही येते असं त्यांनी सांगितलंय आणि ते बोलत होते की आम्ही मिस करू म्हणून. सो आम्ही पण तुम्हाला मिस करू. अँड सर्वांनी म्हणजे इनफॅक्ट जे 10चे 10 विनर्स होते सर्वांचे प्रॉपर रिप्लाय आले अँड वी आर व्हेरी हॅपी की तुम्हाला जेवढी भेटायची इच्छा होती आम्हाला पण तेवढीच भेटायची इच्छा होती तुम्हाला. बट जे लोक येणार आहे आम्ही तुम्हाला ग्रीट करायला खूप एक्साइटेड आहोत. मेनली तर आईंचे जे फ्रेंड्स आहेत ते लोक येणार आहेत आणि अजून बाकीचे आमचे जे रिलेटिव्ह आहेत ते लोक येणार आहेत. सो खूप एक्साइटेड आहे आणि कालपासून मी विचार केलेला की मी बिहाइंड द सीन्स म्हणजे आम्ही कशी तयारी केली त्याचा पण व्हिडिओ बनवू. पण एवढी गडबड होती, एवढी म्हणजे घराची साफसफाई परत बाकीचे सगळं डेकोरेशनचं आणि डेकोरेशनचं आमचं लास्ट मिनिट पर्यंत काहीच डिसाइडेड नव्हतं काय करायचं ते. आणि काल दीदी आली दुपारनंतर आणि मग दीदी आली की सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या. गायडन्स मध्ये खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. यावेळेस नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही जेव्हा डेकोरेशन बघाल ना तर तुम्ही असं डेकोरेशन कधीच कोणाकडे बघितलेलं नसेल असं डेकोरेशन केलंय आम्ही या वेळेला आणि ते इतकं सुंदर दिसतंय. सो तुम्ही व्हिडिओज मध्ये समजेलच कसं. अँड मला आता रेडी पण व्हायचंय आणि मी आता रेडी व्हायला घेणार आहे कारण की सूरज रेडी झालं पण मी अजून रेडी झालेली नाहीये. सो स्टे ट्यून माझ्या लुक साठी, मी कशी दिसणार आहे ते बघण्यासाठी. रेडी होणार आहे फटाफट आणि एकदम फास्ट मध्ये मला रेडी करणार आहे मनाली. सो मनालीने मला इंस्टाग्रामवरनं कॉन्टॅक्ट केलेलं आणि आज मनाली माझा असा इंडो वेस्टर्न सारखा वेगळा लुक आम्ही एक प्लॅन केलेला आहे. सो लेट सी कसं होतंय ते कारण का मी पूर्ण गोष्ट जी आहे कसं लुक करायचं आहे काय करायचं ते सगळं तिच्यावरती सोडलेलं आहे. सो लेट सी ती कसं करणार आहे तो कारण मला विश्वास आहे ती छान करेल कारण का त्यांचं पेज जे आहे ते मी इंस्टाग्रामचं ते मी मेन्शन करेल. तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. खूप छान छान लुक केलेले आहेत आणि माझा लुक कसा होणार आहे ते तुम्हाला थोड्या वेळातच दिसेल. ही असणार आहे माझी आजची साडी जी मी वेअर करणार आहे आणि जसं मी सांगितलं इंडो वेस्टर्न लुक करणार आहे. सो लेट्स सी कसं होणार आहे ते. आणि आता आम्ही पटापट रेडी व्हायला घेतो कारण काय त्याच्यानंतर मला 4:15 वाजलेत आणि 6 वाजेपर्यंत होईल ना रेडी आरामात. त्याच्या आधीच कॉन्फिडन्स बघून मला खूप छान वाटतंय. प्राचीचा ऑलमोस्ट लुक तयार झालेला आहे आणि मनालीने खूप छान लुक केलाय. थोड्या वेळात एकदम फास्ट अँड लवकरच तुम्हाला दिसेल की कसा लुक झाला. मी झाली आहे रेडी आणि ते पण ऑलमोस्ट 1-1.5 तासाच्या आतमध्ये. मी तिला 6चा टायमिंग दिलेला बट त्याच्या आधीच तिने मला रेडी केलंय आणि लुक जसं तुम्ही बघताय खूप सुंदर केलाय. की सटल लुक पाहिजे जसं तुम्ही मला आधीच्या व्हिडिओजमध्ये वगैरे सुद्धा बघितलं असेल की मला हेवी मेकअप जास्त आवडत नाही तसाच एकदम बेसिक मस्त मेकअप करून दिलाय तिने मला. आतापर्यंत जेवढे मी मेकअप केलेत ना मेकअप आर्टिस्ट कडून त्यामधला सगळ्यात फास्टेस्ट मेकअप मला करून दिलाय मनालीने. सो थँक्यू सो मच मनाली. थँक्यू तुम्ही मला अपॉर्च्युनिटी दिलात एवढा चान्स दिला त्याबद्दल खूप थँक्यू दोघांना. आणि खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि मला वाटलंच नाही की मी फर्स्ट टाइम आले. मला पण भेटून खूप छान वाटलं आणि ती बोलते हळूहळू बोलायला शिकते माझ्यासोबत कारण फर्स्ट टाइम मी काय म्हणतात एका ब्लॉगरला युट्यूबरला असं भेटते. माझ्या पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्या घरातले सुद्धा आपले व्हिडिओज बघतात डेली. सो काकी हाय, धनू हाय. ती आवर्जून बघते. हो पुढच्या वेळेस येताना नक्की या तुम्ही मनाली सोबत. तुम्हाला सुद्धा तुमच्या कुठल्या इव्हेंटसाठी जर मेकअप करून घ्यायचा असेल तर मनालीला नक्की कॉन्टॅक्ट करा. तिचे जे इंस्टाग्राम डिटेल्स आहेत आणि तिचा जो ID आहे manali_makeup तो मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल आणि माझ्या स्क्रीनवरती सुद्धा मेन्शन करेल. सो नक्की तिचा पेज चेकआउट करा आणि तिच्या डिटेल्स सगळ्या असतील त्या सगळ्या मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तर नक्की तिचं पेज चेकआउट करा कारण का खूप वेगवेगळे लुक केलेले आहेत तिने आणि माझ्यासारखा जर असं सुंदर असं मेकअप लुक पाहिजे असेल तर नक्की तिच्या पेजला व्हिजिट करा. थँक्यू सो मच.
तर लुक तर तुम्ही माझा बघितलाच की कसा सुंदर झालाय ते. आणि लुकला अजून एनहान्स करण्यासाठी जी एक गोष्ट मला खूप आवडते महाराष्ट्रीयन लुक जेव्हा जेव्हा करते तेव्हा, ती आहे म्हणजे ही नथ. आणि ही मला रिसीव झाली आहे महाराष्ट्रीयन साज ह्यांच्या पेजकडून. सो त्यांच्याकडे खूप सारं वेगवेगळं ट्रेडिशनल ज्वेलरीचं कलेक्शन आहे आणि स्पेशली नथचं कलेक्शन त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर आहे. सो त्यांच्याकडनंच ही ज्वेलरी ही नथ रिसीव झाली आहे मला, जसं तुम्ही बघू शकता. आणि माझी रिक्वायरमेंट होती, मला जास्त मोठ्या साईजच्या नथ ज्या आहेत त्या मला सूट नाही करत फेसवरती. सो माझी रिक्वायरमेंट होती की अशा टाईपची पण थोडी साईजमध्ये छोटी नथ मला हवी होती. तर सेम तशीच्या तशी नथ तिने मला बनवून पाठवली आणि ती खूप सुंदर दिसते. तुम्ही नक्की मला सांगा कशी दिसते ते. आणि तिच्या पेजची डिटेल्स जी आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देईल. आणि तुम्हाला इंस्टाग्रामवरती तुम्ही नक्की त्यांच्या पेजला व्हिजिट करा. तो पेज जो इंस्टाग्रामचा आयडी आहे तो मी आता इथे मेन्शन करेल. सो नक्की चेकआउट करा त्यांचा सुद्धा पेज. मम्मी म्हणते मस्त केलं हे असं छान केलंय. बघितलं हळदी कुंकाच्या थीम वाईज डेकोरेशन केलेलं आहे. आणि मेनली हे हळदी कुंकू आणि सगळं काही जे गोष्टी आहेत आम्ही सगळ्या घरी बनवलेल्या आहेत आणि घरीच डेकोरेशन काहीतरी करायचा प्रयत्न केलाय. सो हे हळदी कुंकूचं जे रांगोळी सारखं दिसते ते सुद्धा आम्ही घरी बनवले. ही नथ सुद्धा आम्ही घरी बनवली आहे. अँड दिस इज हे आईंची कलाकारी आहे. आईंनी खूप सुंदर असं देवीज बनवल्यात, म्हणजे असं बायका बनवल्यात की हळदी आणि कुंकू म्हणून येल्लो आणि रेड कलरचं केलेलं आहे. आणि हे आहे माझं वाण, हे आहे आईंचं वाण. आणि तिकडे जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की माझे 5 वर्षाचे 5 सौभाग्याचे अलंकार आहेत. तर हे सगळे सौभाग्याचे 5 अलंकार आम्ही इकडे असे रिप्लिकेट करायचा प्रयत्न केलाय छोटासा. आणि हे सुद्धा आम्ही घरच्या घरीच करायचा प्रयत्न केलाय. सो सगळं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा. आई आणि दीदी दोघं तयार झालेत मस्त. आणि दीदी कामच करते अजून पण. मस्त मस्त सर्वांनी. हॅलो हाय. किती गोड आहे. लवकर आलोच का? नाही ठीक आहे. किती छान फ्रॉक घातले तू. हाय हाय कर. खूप छान दिसतंय. थँक्यू. अरे बापरे, खूप दिवसापासून इच्छा होती माझी की भेटावं असं म्हणून फायनली तो दिवस आला. खूप छान वाटलं तुम्ही पण आला. हो ना. सो हे वन ऑफ द युट्यूब फॅमिली मेंबर्स आणि आपल्या कॉन्टेस्टचे विनर. आणि फर्स्ट नंबर त्यांनीच लावलाय आज घरी. हळदी कुंकाचा मान पहिला त्यांचाच आहे आज. रात्रीचा शो वगैरे फाउंटन शो वगैरे सगळं. फाउंटन शो आमच्यावर फाउंटन शो काम चालू होतं पण चालू नव्हतं. त्यांना जेव्हा फोनवर सांगितलं, त्यांना व्हिडिओ पाठवला, त्यांनी व्हिडिओ तो पूर्ण बघितला. विनरचं त्यांनी अनाऊन्स केलं. ते पण मला बोलतात नाही तुला मिळालंय ना काहीतरी, म्हणजे त्यांनी बोलवलंय तर तू जायलाच पाहिजे, तू जा, मी तुला मना नाही करणार. आम्ही खरंच खूप म्हणजे वाट बघत होतो की कोण आणि तुम्ही स्टार्ट केलं म्हणून आम्हाला खूप बरं वाटलं. आणि तुम्ही आलात ना, मला मेसेज आला तेव्हा तुम्ही बोललात ना की मला असं डोळ्यात पाणी आलं. मी पण अजून पण बघा मला एकदम असं अंग भरल्यासारखं झालं. तसं मला रचना ताईला आणि अहुनीला त्यांना पण भेटायचे. त्यांची पण खूप इच्छा मला त्यांना भेटायची. ज्ञानाला नायसाला माझी मुलगी नायसाला खूप हे करते. म्हणजे मी जेव्हा ब्लॉग बघत असणार ना तेव्हा तिला आवाज आला की लगेच नायसाची ब्लॉग बघायला. मी सांगेल तिला भेटल्यावरती.
तू येऊ? आली त्यांच्या घरी मग अरे मी आली चालेल? असं नाही अरवी मी आली चालेल का? मी येऊ? बोलतात तुला. मी येऊ? हो म्हणा हो हा, मी तर खुश आहे. आईची पाहिजे आम्ही नको आहे. आजचं पहिलं वाण आमच्या देवीला आणि मग त्याच्यानंतर आम्ही हळदी कुंकू चालू करू. काय नाव तुझं? तुमचे व्हिडिओ बघते ना नेहमी म्हणून त्यांना म्हटलं आज रिअल बघा. बसा बसा. थँक्यू. ही मेरी मम्मी आहे. व्यवस्थित सांग. तर हे पण आमच्या युट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत Winner झाले. विनर्स आहेत आणि माझ्याबरोबर आहे. खूप छान वाटलं पण तुम्हाला भेटून आम्हाला आनंद झाला. तुम्हाला दोघांना आईंना आणि प्राची नाही तुम्ही आलात बरं वाटलं. खूप छान खरंच. वाटलं. म्हणजे हे करून वेळात वेळ काढून येणं पण महत्वाचं आहे. आणि आम्हाला असं होतं की एकदा तरी आपण आपल्या जे लोक आपल्याला बघतात त्यांना भेटलं पाहिजे म्हणून म्हटलं यावेळेस एकदा वेगळं असं कॉन्टॅक्ट ठेवूया सो दॅट आपल्याला पण काहीतरी काम मी कन्फ्युज होईल. हा मग काय गजरा कोणी टाकून देतो ना इकडे तिकडे मग ते लावलं तर मला तरी बरं वाटेल. आता इथे 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 बस. तेव्हा तुझी जागा इकडे बस. काम तिथेच थांब, 2 मिनिटं 2 मिनिटं तुला हे लावू? असू दे असू दे. लहान मुलं त्याच्याशिवाय मजाच नाही. छान वाटतं ते. हात दाखव. बघ स्मेल येतोय का? तुम्ही कुठून आलात ताई? काहीतरी किती मिळालं ते दाखवते बघ. चॉकलेट पण लावून काल बरोबर नाव घेतलं मी तुझं. कन्फ्युजन होतं ना. लहानपणी तर खूप बेटा आधी वाढली तुझ्याकडे यायचं म्हणून मी कॅन्सल केलं. अरे वा वा वा. लावून द्या. हा बाळा काही तेच बोलतात ती नसली की लोक लगेच गजरा लावतात नाही तर म्हणायला आवड.
रामाचं नाव घे. घे आता रामाचं नाव आहे पटकन. दिवाळी शुभेच्छा धोरण बाबासाहेबांना सुखी ठेवे हेच माझे धोरण. अरे बाबा खूप सुंदर. आपण आहे का नाही वांगे रामाचं नाव घे तू पण ना जाऊ खाणे छान. वांगे रामाचं नाव कोण नाही घेते हे आमची खानदेशी लोक आहेत का. महादेवाच्या पिंडीवर वेल वाते वापरून आशिषरावांचं नाव घेते. तुमचं मान राखतो. मी पण घेते. रबदिनाच्या दृष्टीने धरती बनते अंजली. प्रशांत पंतांच्या जीवनात मी त्यांची तुळशीची मंजिरी. अरे वा. तुळशीला पाणी घालते वापरून अतुल पंतांचं नाव घेते. हळदी कुंकवाचा मान घालते. रामाचं नाव घे. आनंद घ्या. खूप बरं वाटलं भेटलं सगळ्यांना. एकदम एन्जॉय करते खूप सुंदर. ये बाबा इकडे मम्मा. हॅलो. फोन केले मी पण बरेच जण लागलेच नाही. बसा ग बसा ग सगळ्या बसा ग. वंदना किती दिवसाने भेटतेस ग बाई. लग्नानंतर तुला आता बघते. तिला तेवढं त्यांचा फोटो सेशन चालू आहे. मी पण स्वतः म्हणायची अगं. तुमची मुलगी भेटली ना मला. हो आता ती भेटणारच आहे तुम्हाला. आता लग्न बाकी ना. मला आई बोलते कुठले मिळत किती छान. संक्रांतीचं सुनील पंतांचे नाव घेते. संक्रांतीचं वाण घेतात. आणि आता ते निघतायत. मला इच्छा नव्हती की मला गप्पा मारायच्या पण थँक्यू फॉर कमिंग. माझ्याकडून छोटस गिफ्ट. अरे बापरे. जास्त मोठं नाही. छोटस प्लीज 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 प्लीज. छोटस जे जास्त मोठं नाहीये. मी पॅक करायला पण टाइम नाही मिळाला. ठीक आहे. हळदी कुंकवाचं द्यायचं.
छोटसच आहे, फुल्ली आहे हळदी कुंकाचे पर्स, छोटस. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. गार्डन मध्ये येऊ आपण शो बघायला, तेव्हा आपण भेटू. हो हो, मला घरी पण आलात तरी घरी या माझ्यापासून, असं नाही की गार्डन मध्ये, आता घरी या. चला बाय बाय. नीट जा. हो हो हो. कशात जाणार तुम्ही? आता मी ऑटोने जाणार स्टेशन. गावावरून घेऊन आली. तिकडूनच घेऊन आली सगळं. नक्की खाईल मी. गावातलीच मुलं येते, वडिलांमध्ये मुलं आहेत माझ्या. आताच खाते ना आम्ही. माझ्या वडील जेवढे होते ना तेवढे त्याच्यापेक्षा खूपच असेल. तुझ्यासाठी नारळाची वडी आणली. अरे बाप, ही जी लग्नातच भेटली, त्याच्यानंतर भेटलीच नाही. यांना हे होतच नाही ना सध्या. तिच्या मिस्टरांच्या गाडीत आली आणि धुळ्याचे आपल्याला संपर्क पंकज या दोघं सासू सून आहे. ही माझी सून आहे. आई या मम्मीच्या फ्रेंडच्या थँक्यू. बस बस. तुझी मैत्रीण आली. हो का? येऊ दे ना, आले आले तुम्ही भेटलंच नाही. त्यांनी मला विचारलं की ही खुर्ची माझी आहे का कोणाची आहे, तू सांग आता. फक्त ना फक्त सुरतच्या नावाने घेतलेली, पण त्याच्यावरती फक्त बिंगो बसायचं नाही तर मी बसायची. बिंगोची आणि माझी. मी उठली नाही इकडनं, तिला काय बिंगो जाऊन पकडणार ती. बरं चालेल. साड्या दिसवल्या मी घरी त्या रेडीमेडच होते समयासाठी. नाव काय तुझं? राजवीर है ना? राजवीर नाव आहे तुझं? आणि काकू आहे. इकडे बेटा राजवीर इकडे ये. आता बघते. चॉकलेटला नाही ना बोलत हा. इकडे मी त्या दिवशी तुला बोलली ना. हा टुक 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 कसं नमस्कार करून दाखव काकाला नमस्कार करून दाखव. कसं करतो तू? नंतर मम्माकडे बाकी सगळं विसरतात. जेरी कुठे? जेरी प्रभास हे बघ टुक 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 टुक.
आला आता. हा याला पाहिजे ना सगळं. तू नाव नाही सांगितलं. सांग तुझं नाव. एवढं अडकू नकोस. राजेचं सगळं दोषी चॉकलेट तिला मामी तू लावायचं तुला पाहिजे तुला याला लाव बघा डिंकू तो बघा मी तर लग्नाच्या आधी एक वेळ आलेले इकडे माझ्याकडे एकच होतं बाळा असू दे नको तरी करते ना बाय 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 नमस्ते नमस्ते आणि बाय 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 से बाय 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 हो चालेल ठीक बोला अभी तो काय नहीं. चलो अच्छा अरे निकल रहा है अभी हो गया हमारा चाय पानी नाश्ता. दादा तुला बोलत आहे. अरे वाह कौन फोटो निकाल रहा है. गुड बोल माझ्यासारखे हे रामाचं नाव राम रामाचं नाव घ्या आता जोरात नाव घ्या. राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर, मोहनचं तेज माझ्या कुंकावर. एक नंबर. हॅलो कशी
पहिल्यांदा आली ती आपल्या घरी, पण घाई मध्ये. गप्पा मारायला काय म्हणतेस, कशी आहेस? आता कुठे असतेस? शिलाँगला पोहोचते. जोशीमठचं माहिती आहे. गणपती पप्पा आले होते ना, मग तेव्हा सांगत होते गप्पा मारायचे, कारण मी तेव्हा नुकतं जाऊन आलो होतो ना. कॉलेज चालू आहे, अजून काहीतरी चालू आहे. जॉब मध्ये कंटाळा. हो, मी सगळ्यांना ते सांगते, ते या गोड गोड बोला माझ्यासारखं. ह्याच्यात नाव तयार केलं मी आत्ता बघितलं. सुपर आहे. निरखून बघितलं तर कळते. हा ते खाली असल्यामुळे भेटायला दरवर्षी 3 असते. राजेशला बाई ते कॉलनीपासून माहिती फेमस आहे आपला. आवडचं बोलते. ठीक आहे. हा म्हणत होता की पिक्चर स्टाईल काहीतरी प्रपोज. मी म्हटलं अरे आपलेच दिसतंय तेव्हा तो एपिसोड बघितला झी5 वर जाऊन एन्जॉय केला. एका टेक मध्ये झाली प्रपोज, एकदा पण कट नाही झालं. पूर्ण शूटिंग एका टेक मध्ये झाली, एकदा पण कट नाही झालं. त्या लोकांनी कट केल्या. तर खूप अजून गप्पा वगैरे बऱ्याच गोष्टी काय त्या बोललेल्या. त्यांचा पण एक्सपिरियन्स खूप छान होता. बरोबर पॉइंट पकडतो कुठे काय बोलायचं आणि आपल्याला समजतं ते काय बोलतात, पटकन आपल्याला पण मग लगेच उत्तर देत जाईल. चांगलं असं म्हटलं त्यांना काय आपण सांगणार आहे असं पुढचं, म्हणून आपण पण शांत होऊन जातो. प्राची नंतर तू घरी आई अच्छा तुम्हाला घ्या आवडत हा जास्त आपले रील बघतो, त्याला एवढे आवडतात व्हिडिओ आपले, एकदम खुश असतो तो आजीवरती. है ना? हे बाई काकू येते. हॅलो. या या. काय भाजीपाला बाबा बाबा किती वेळा बोलावं लागतं भाजीपाला. हो आम्ही देतो, तुम्ही येते. खूप वर्ष तेव्हा मला लग्न पण झालं, आले हो का? आजी बाबा असताना आले होते. आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा. करंजाडीला. आणि हा खूप खूप म्हणजे खूप हुशार आहे आणि आपला व्हिडिओ कायम बघतो. त्याला एवढा आनंद होतो ना. काय म्हणतो आजी, आजी जोरात, आजी जोरात असा बोलतो. बोल.
सगळे लोक येऊन गेले ते. आपण आमच्या घरातल्यांचं वाण देणं बाकीच आहे अजून. वाजले 11. मला नाही बोलली तिळगुळ घ्या गोड गोड बोला माझ्यासारखं. तुम्ही गोड गोड बोलता ना माझ्यासारखं. बिचारी गेली आज खूप थकली. बस मी पण हळदी कुंकू फायनली झालंय आणि आम्ही जरा शांतपणे बसलोय आणि आमचं पण वाण देऊन झालंय. तर आमचा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला, आमचं वाण कसं वाटलं आणि डेकोरेशन कसं वाटलं. मस्त प्रोग्राम खूप छान झाला कारण की सगळे आले त्यामुळे अजून जास्त छान वाटलं आणि YouTube सबस्क्रायबर आले म्हणून अजूनच छान वाटलं आणि ते लोक सुद्धा येऊन खूप खुश होते. सो थँक्यू सो मच आल्याबद्दल. अँड अशा प्रकारे मग आजचा व्लॉग आम्ही इथे संपवतो. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.